आजची आपली रेसिपी आहे स्लाइस केक, टी टाईम केक. खूप सोपा आणि चविष्ट असा हा केक आहे. यानंतर तुम्ही बाहेरून केक आणणं विसरून जाल एवढं सोपं आहे. यासाठी आपल्याला ओव्हनची गरज नाही. बिना अंड्याचा, बिना बटरचा आपण हा केक बनवलेला आहे. एकदम सुपर सॉफ्ट असा हा केक झालेला आहे. तर हा केक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप मैदा. मैदा चाळून घ्यायचा आहे आधी. एका बाउलमध्ये मी 1 कप मैदा घेतलेला आहे. मेजरमेंटसाठी तुम्ही घरातला कुठलाही कप घेऊ शकता. आणि त्यानंतर अर्धा कप मी इथे साखर घेतलेली आहे, पिठी साखर. आणि पाव कप मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. त्यामुळे छान असं केक आपला एकदम फ्लफी होतो. आणि पाव कप इथे दुधाची पावडर घेतलेली आहे, मिल्क पावडर कुठल्याही ब्रँडची तुम्ही घेऊ शकता. आणि पाव कप आपण इथे तेल घेतलेलं आहे, रिफाइंड ऑइल. बिना स्मेलवालं आपण हे तेल घेतलेलं आहे, रिफाइंड ऑइल. त्यानंतर अर्धा कप रूम टेम्परेचरवरचं दही घेतलेलं आहे. आणि आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. आता मेजरमेंटसाठी तुम्ही घरातला कुठलाही कप घ्या आणि त्याने सर्व माप प्रमाण घ्या, म्हणजे तुमचा केक अजिबात बिघडणार नाही. आणि आपल्याला यासाठी नाही अंड्याची गरज आहे, नाही ओव्हनची गरज आहे. बटरही न घालता एकदम मॉइस्ट असं सॉफ्ट असा आपला हा केक तयार होणार आहे. या बाहेरून केक आणणं खूप महाग पडतं, त्यामुळे घरच्या घरी सोपा आणि टी टाईम केक बनवणार आहोत. तर आता हे मिश्रण घट्ट आहे, तर त्यासाठी मी पाव कप दूध घेतलेलं आहे. आणि ते घालून आपण यामध्ये आता परत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. पाव कपच दूध घ्या, जास्त घेऊ नका, नाहीतर मिश्रण पातळ झालं तर केक व्यवस्थित फुलणार नाही, तो बसला जाईल. म्हणून पाव कपच दूध घाला. तर आता हे मी तुम्हाला दाखवणार आहे कितपत घट्ट किंवा कितपत पातळ आपल्याला हे मिश्रण हवं आहे ते. तर हे आपलं मिश्रण व्यवस्थित फेटून झालेलं आहे बघा. इतपत आपल्याला असं घट्ट पाहिजे आहे. आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे 10 मिनटं, कारण रवा घातलेला आहे. तो रवा फुलून येण्यासाठी 10 मिनटं याला असंच ठेवून देऊया. तर आता साधारण 10 मिनटं झालेली आहेत. बघा आपलं मिश्रण पहिल्यापेक्षा घट्ट झालं आहे, रवा व्यवस्थित फुलला गेलेला आहे. तर आता यामध्ये आपण घालणार आहोत काही मिश्रण. त्याआधी मी गॅसवरती टोप एक तापत ठेवलेला आहे, प्रीहीट करण्यासाठी 10 मिनटं आधी ठेवायचं, नंतर हे तयारी करायला घ्यायचं. तर अर्धा चमचा मी इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे. जो नाश्त्यासाठी आपण स्पून घेतो ना, त्याने व्यवस्थित मोजून घ्या. आणि अर्धा चमचा इथे पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित हे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिव्ह होण्यासाठी इथे मी पाणी घातलेलं आहे. आणि आता हे व्यवस्थित आपण परत मिक्स करून घेणार आहोत लगेचच. आणि ही प्रोसिजर करताना थोडी घाई करा. तर फ्लेवरसाठी इथे मी अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. जर तुमच्याकडे आता व्हॅनिला इसेन्स नसेल तर मग तुम्ही वेलची पावडर घातली तरी चालेल, छान फ्लेवर येतो वेलची पावडरचाही. तर फटाफट मिक्स करायचं आहे. आणि आपला पतेलाही गरम होत आलेला आहे. व्यवस्थित 10 मिनटं आधीच एकदम लो फ्लेमवरती ठेवायचा प्रीहीट करण्यासाठी. तर व्यवस्थित आता मिश्रण फेटून झालेलं आहे. इथे मी केक टीन घेतलेला आहे. तर केक टीनला आतून बटर पेपर लावून घेतलेला आहे. तर तुमच्याकडे केक टीन असेल तर कुकरचा डबा किंवा असं कुठलाही तुम्ही टोप वगैरे घेऊ शकता. त्याला आतून व्यवस्थित बटर लावून घ्या आणि त्यामध्ये हे मिश्रण काढून घ्या. आता आणि बटर पेपरही लावू शकता तुम्ही आतून त्याला. केक टीनच हवं आहे असं नाही, तुम्ही आता चौकोनी किंवा नाही आहे तुमच्याकडे केक टीन तर मग गोल असा केकही हा बनवू शकता. तर हे सर्व व्यवस्थित मिश्रण घातल्यानंतर आपण याला थोडंसं टॅप करून घेणार आहोत, म्हणजे आतमध्ये कुठे बबल्स वगैरे असतील तर ते निघून जातील. आणि लगेचच ह्याला आपण वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. ड्रायफ्रूट्समध्ये दिसायलाही खूप सुंदर दिसतो आणि खूप चवीला छान आपला हा केक लागणार आहे. तर आता लगेच आपण याला प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे. गॅसचा फ्लेम एकदम लोवरती ठेवायचा आणि लोवर फ्लेमवरती आपल्याला कमीत कमी 30 ते 35 मिनटं लागतात या केकला बेक होण्यासाठी. तर 30-35 मिनटानंतर आपण चेक करूया. केक आपला मस्त बेक झालेला आहे. पतेला खूप गरम झालेलं आहे, त्यामुळे काळजीपूर्वक हाताळा. केक एक टूथपिक टाकून आपण बघूया, चेक करून घेऊया केक आपला व्यवस्थित बेक झाला आहे की नाही. बघा त्याला काहीही मिश्रण लागलेलं नाही, म्हणजे केक व्यवस्थित बेक झालेला आहे. 30 ते 35 मिनटामध्ये केक व्यवस्थित बेक होतो. केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण याला डिमोल्ड करणार आहोत, घाई करू नका. तर व्यवस्थित आपला केक हा जो थंड झालेला आहे याला आपण डिमोल्ड करूया. तर साईडच्या कडा असतात त्या सुरीने वगैरे आपण अशा सोडून घेणार आहोत, म्हणजे केक व्यवस्थित निघून येईल.
ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे किती छान दिसते बघा केकचा लूक. थोडंसं हलकंसं वरून टॅप केलं का केक इझिली निघून येतो. बाजूचा बटर पेपर आहे तो आपण काढून घेऊया. आणि याचे मी दाखवते तुम्हाला किती सॉफ्ट असा हा केक झालेला आहे. पीसेस कट करतानाच तुम्हाला समजेल केक किती सॉफ्ट एकदम मॉइस्ट झालेला आहे. दिसायला एवढा सुंदर आहे तेवढाच चवीला हा अप्रतिम लागणार आहे. बघा पीसेस कट करतानाही तुम्हाला समजलं असेल कुठेही क्रॅक वगैरे जात नाही आणि किती इझिली कट होतोय हा केक. बिना ओव्हनचाही केक किती सोपा आहे बनवायला. असं गरज नाही आहे की ओव्हन OTG वगैरे हवंय. पातेल्यामध्येही खूप छान असा हा केक तयार होतो. तर झटपट बनवा हा केक. बघा किती सॉफ्ट झालेला आहे. एकदम सुपर सॉफ्ट असा हा केक झालेला आहे आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतो. मुलांनाही खूप आवडेल. टिफिनमधून मुलांचे देऊ शकता तुम्ही. मुलंही आवडीने खातील एवढा हा चविष्ट असा हा टी टाईम केक नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका.